सर्वपक्षीय आमदार, त्याच्याबरोबर काही पदाधिकारी आणि काही सामान्य लोक मिळून मुंबईमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या जवळ जे तिथं पोलीस स्टेशन आहे, त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन म्हणतात, तिथं आम्ही गेलो आणि काय इच्छा व्यक्त केली तर अजितदादांचा जो घात नाही तर अपघात झालाय 28 जानेवारीला, त्याच्याबद्दल हे डीजीसीएलनी जो 24 तारखेला रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये व्हीएसआर कंपनीकडनं काही नेग्लिजन्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झालाय असं कुठेतरी सिद्ध होतं। त्यामुळे याच्या बेसिसवर एफआयआर व्हावा यासाठी आम्ही काल मुंबईला गेलो होतो। आता याच्यामध्ये काही लोकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत। याच्यामध्ये शंका काय आहे तर मी मुंबईला एफआयआर करू शकतो का? मुंबईला एफआयआर 100% हा BNSS जो 2023 ला कायदा आलाय, झिरो एफआयआर कॉन्सेप्ट, म्हणजे कुठेही तुम्ही एफआयआर करू शकता आणि तो एफआयआर आपल्याला ट्रान्सफर करता येतो। त्यामुळे मुंबईमध्ये करण्याचं कारण एवढंच की इथं जर आपण एफआयआर केला असता, जो आज दुर्दैवाने इथं आपल्याला यावं लागतं आणि करावं लागतं, इथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल, म्हणून आम्ही इथं न येता मुंबईत हा एफआयआर करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला। त्यामुळे मुंबईत एफआयआर होऊ शकला असता, पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही। त्याच्याच बरोबर एफआयआर करण्याचा आपल्याला अधिकार आहे का तर अंडर सेक्शन 173(1) याच्या अंतर्गत या देशातल्या कुठल्याही नागरिकाला एफआयआर करण्याचा अधिकार 100% आहे। आणि याच्यात हा अधिकार कसा दिला गेला तर एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका होती, त्या याचिकेचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, एफआयआर करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे। तुमच्यातल्या पण कुठल्याही व्यक्तीला, बारामतीच्या असू नये तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली, त्यांनी जर ठरवलं असतं एफआयआर दादांच्या केसच्या बाबतीत व्हावा, तो 100% तो करायला पाहिजे आणि तो त्यांनी स्वीकारला पाहिजे पोलीस प्रशासनाला। असा अधिकार हा आपल्या सगळ्यांना आहे। बर 24-25 तारखेपर्यंत आपण का थांबलो? याच्या आधी 28 तारखेला ही घटना घडली, 30-31 तारखेला सुद्धा आपण एफआयआर करू शकलो असतो, पण आपण थांबलो। तुम्ही थांबलात, आम्ही थांबलो, सगळे थांबले। नाही, खोलात जाऊ द्या, काय होतं हे आम्हाला समजू द्या। आणि मग जेव्हा 24 तारखेला या डीजीसीएलने सांगितलं की आम्ही 24 फेब्रुवारीला डीजीसीएल म्हणजे परवा सांगितलं की व्हीएसआर कंपनीकडनं काही गोष्टी या नॉन कम्प्लायन्सेस झालेले आहेत। विमान चालवत असताना नॉन कम्प्लायन्स हा कुठलाही त्या ठिकाणी स्वीकारला गेला नाही पाहिजे, म्हणजे व्हीएसआर हे जबाबदार आहे। दादा ज्या विमानाने गेलेले ते होतं लेअर जेट 45 XR। हे विमान या व्हीएसआर कंपनीकडे अशा प्रकारचे किती विमान आहेत? 7 विमानं होती। त्यात एकातून दादा प्रवास करत होते, त्याची दुर्घटना त्या ठिकाणी झाली। 2023 ला दुसरं विमान जे मुंबईमध्ये तिथं दुर्घटनाग्रस्त झालं, राहिले किती? 5। आणि या 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे डीजीसीआयच्या 5च्या 5 राहिलेले विमान हे कंपनीले। आणि मग कुठलं विमान होतं ते होतं लेअर जेट 45 XR। मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? या बाबतीतला एफआयआर करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो।
हा एफआयआर कोणाच्या विरोधात आहे? तर हा व्हीएसआर कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे. त्याच्याच बरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी सीएची असते. मग कोण असे अधिकारी होते की अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे, हे कुणी सांगितलं? असे कुठले अधिकारी आहेत, कुणी सह्या केल्या? तर या अधिकाऱ्यांना शोधा. अशा प्रकारचा दुसरा एफआयआर आम्ही करण्यासाठी तिथं सांगितलं. अजितदादांनी विमानात बसावं, विमान कुठलं द्यावं, उडायचं का नाही उडायचं, व्हिजिबिलिटी म्हणजे वातावरण बरं आहे का नाही आहे विमान उडवण्याचं हे बघण्याची आणि विमान नियोजन करण्याची जबाबदारी ही आहे एरो नावाच्या कंपनीला. त्यांचा एक प्रायव्हेट जो व्हॉट्सअपच्या चॅट आहे ते मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं. त्याच्यामध्ये एक पवार नावाचा अधिकारी आहे एरो नावाच्या कंपनीचा, त्यांनी सांगितलं की वेदर चेक आहे आणि ओके आहे, दादांनी प्रवास केला तरी चालेल. आणि ती गोष्ट बघितल्यानंतर दादांच्या पीएली दादांना सांगितल्यानंतर 7 वाजता दादा गाडीत बसले आणि विमानतळावर त्या ठिकाणी पोहोचले. मग ही एरो नावाची कंपनी आहे, याच्यावर एफआयआर करा असं आम्ही तिथं सांगितलेलं आहे. आता ही जी चॅट आहे व्हॉट्सअपची त्याच्यामध्ये या राज्यातले विमान या गोष्टीकडे लक्ष देणारे काही अधिकारी आहेत. तर त्या अधिकारी जर त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये होते, त्या ग्रुपमध्ये होते आणि अशा पद्धतीने चॅट येऊन सुद्धा आणि तुम्हाला राज्य शासन जर पगार देत असेल की एखादा व्हीआयपी ट्रॅव्हल करत असताना तो सुखरूप आहे का नाही, विमान योग्य आहे का नाही आहे ते बघण्याचा अधिकार हा त्या अधिकाऱ्याचा असताना सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळे दादांनी तो प्रवास केला आणि दुर्घटना घडली. मग त्या ग्रुपमध्ये असणारे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर एफआयआर करा. हा 4था एफआयआर आम्ही इथं मागितलेला आहे. याच्यात आम्ही कोणाचंही नाव घेतलं नाही. जे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ज्यांचा राजीनामा आम्ही मागतोय का, ज्या पार्टीतून ते येतात त्या पार्टीचं आणि व्हीएसआर कंपनीचं डायरेक्ट तिथं कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे. मग आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची कंपनी असेल आणि मग त्या कंपनीचं आणि व्हीएसआरचं नातं असेल तर मग तिथं असणाऱ्या एव्हिएशन मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आम्ही बोललो होतो. लोकांची इच्छा आहे. पण या एफआयआर मध्ये आम्ही त्या एव्हिएशन मंत्र्याचं नाव घेतलंय का? नाही घेतलं, कारण आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही याच्यामध्ये फक्त पोलिसांना एवढंच सांगितलं एफआयआर व्हावा हा आमचा अधिकार आहे, नागरिक म्हणून, परिवार म्हणून तो तुम्ही स्वीकारावा. त्यांना तो स्वीकारावाच लागतो. कारण का तिथं जर आपण बघितलं बीएनएसएस मध्ये सगळ्यांना तो अधिकार आहे. पण गेले 2 तास आम्ही चर्चा करत आहोत. त्यांनी आम्हाला सांगत असताना नाही करता येणार नाही का, कारण का ऍक्सिडेंट रिपोर्ट हा फाईल झालाय. एक तुम्ही समजून घ्या, तुम्ही आता जात असताना जर कुणी मोटरसायकलवर पडल्यानंतर तुम्हाला लागलं आणि दुर्दैवाने ही गोष्ट फक्त उदाहरण म्हणून तुम्ही घ्यावी, त्याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला तर मग ऍक्सिडेंट रिपोर्ट काय असतो? डोक्यावर आपटला होता का, पडला कसा होता, लागलं कुठलं, किती हाडं मोडली, मग काय झालं होतं, डोकं फुटलं होतं का, मेंदू बाहेर आला होता का, काय, हे ऍक्सिडेंट रिपोर्ट असतो. तर दादांचं आतापर्यंत काय झालंय तर फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट झाले 28 तारखेला. त्याच्यावर सीआयडी इन्व्हेस्टिगेट करते असं आम्हाला सांगितलं, असं तुम्हाला सांगितलं. अरे पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय, आणि ऍक्सिडेंट रिपोर्ट हा एकदा फाईल झाल्यानंतर एफआयआर घेण्याचा अधिकार नाहीतर एफआयआर देण्याचा अधिकार हा नागरिकाचा असताना सुद्धा आणि त्यांची ड्युटी असती की तो स्वीकारावा. तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही एफआयआर घेतला जात नाही. आम्ही जी तपास यंत्रणा आहे त्याच्यामध्ये येतोय का? अजिबात नाही. सीआयडीला तपास करू द्या, सीबीआयला तपास करू द्या, डीजीसीआयला तपास करू द्या, आम्हाला आक्षेप कुठंच नाही. आमचं असं म्हणणं आहे की एफआयआर तुम्ही फाईल करा आणि तो तसाचा तसा हा सीआयडीला पाठवा एफआयआर, नाही तर सीबीआयला पाठवा. एवढंच आम्ही इथं या ठिकाणी बोललेलो आहे. पण कुठंतरी म्हणजे अधिकारी बोलत असताना गेल्या 2 तासामध्ये आम्ही त्यांना सगळी पुस्तकं वाचून दाखवली, सगळे नियम तिथं दाखवले आणि कुठंतरी आता अधिकारी काही प्रमाणात आम्हाला सकारात्मक दिसायला लागलेत. पण काही
जसं काल कुठंतरी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यावर एक प्रेशर होतं, असंच काही प्रमाणात प्रेशर इथं आम्हाला जाणवते. हे कार्यालय अजितदादांनी बांधलेलं आहे, हे अधिकारी अजितदादांनी आणलेले आहेत. आणि मग आमची यांच्याकडनं अपेक्षा आहे की आम्ही नियमामध्ये या ज्या गोष्टी मागतोय, तुम्ही आमचं एफआयआर घ्यावा. त्यांनी सांगितलं अजून 1 तास आम्हाला द्यावा. इथं योगेंद्र भाऊ इथं आहेत, ते इथं थांबतील, नाही तर परत जाऊन परत येतील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा बराच वेळ इथं दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. वकील असोसिएशनचे कारतोरे भाऊ जे आहेत हे इथं आले होते आणि स्वइच्छेने आलेले आहेत. इथं 100 वकील बारामतीचे इथं आलेले आहेत, स्वइच्छेने आलेले आहेत. तुम्ही सर्वजण स्वइच्छे आलेले आहेत. हे सर्व पदाधिकारी इच्छेने इथं आलेले आहेत. का? तुम्हाला आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. काय खरं घडलं हे कुठे आपल्याला समजलं पाहिजे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही लोक म्हणतील की सीआयडी इन्व्हेस्टिगेट करते. करू द्या ना, सीआयडी इन्व्हेस्टिगेट केलं, पण सीआयडीने आतापर्यंत काय केलं हे लोकांपर्यंत येऊ द्या. कोण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे लोकांना तिथं कळू द्या. आम्ही प्रेशर आणतोय, मग तुम्ही कुठेतरी प्रेस कॉन्फरन्स घेणार, सांगणार हो सीआयडीचा हा अधिकारी आहे, आतापर्यंत आम्ही हे केलं, पण आता 27 दिवसामध्ये काय नाही झालं हे आम्हाला कुठेतरी सांगितलं पाहिजे. याच्यात पोलीस अधिकारी बोलत असताना त्यांनी सांगितलं की डीजीसीआय यांची एक AAIB नावाची बॉडी आहे, ते इन्व्हेस्टिगेट करतं. एक तुम्ही आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की AAIB जी बॉडी आहे ते क्रिमिनल अँगल बघत नाही, ते टेक्निकल अँगल बघतात. आणि ते हे बघतात की उद्या जाऊन अजून दुसरा ऍक्सिडेंट होऊ नये याची दक्षता मात्र डीजीसीए तिथं घेत असतं. आता डीजीसीएचेच अधिकारी याच्यामध्ये आहेत असं आम्ही म्हणतो. मग सहज साधा प्रश्न मी लोकांनाही करतो आणि पोलिसांनाही केलेला आहे की या इन्व्हेस्टिगेशन डीजीसीएला जर सगळे अधिकार आपण टेक्निकल दिले आणि त्याच्यामध्ये टेक्निकल अनेक अडचणी तिथं दिसत असतील तर डीजीसीए प्रामाणिकपणे हे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे का? याच्याच बरोबर मला खंत या गोष्टीची वाटते की आम्ही सर्वजण शांत बसतोय आणि आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन पण व्हावं आणि क्रिमिनल तपास सुद्धा त्यामध्ये व्हावा. का एफआयआर नकोय? का एफआयआर घेतली जात नाही? अहो, सुशांत सिंगच्या बाबतीतला एक मुद्दा हा किती गरम केला होता. ठीक आहे, त्याचा तिथं मृत्यू झाला, सुसाईड केलं, जे काय झालं हे लोकांना कळावं ही सगळ्यांची इच्छा होती. आपला देशाचा नागरिक होता, पण तो महाराष्ट्राचा नव्हता. इथं महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला असला तरी साधी एफआयआर होत नाही. जर त्या ठिकाणी न्याय मिळत नाही हे योग्य नाही. त्याच्याच बरोबर रेड बर्ड नावाची एक कंपनी आहे. 2 दिवसापूर्वी झारखंडमध्ये एक अँब्युलन्सचं विमान असतं ते तिथं पडलं. दुर्दैवाने त्याच्यामध्ये 7 लोकांचा का 6 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत, आदरांजली आहे. दुसऱ्या दिवशी रेड बर्डवर कारवाई झाली. दुसऱ्या दिवशी रेड बर्डवर एफआयआर झाली. आपल्या अजितदादांच्या बाबतीत आतापर्यंत फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे. अजितदादांच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत एफआयआर केली नाही. या बाबतीची आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी खंत आहे. आणि हा गुन्हा दखलपात्र आहे का? तर 100% दखलपात्र गुन्हा आहे. मग दखलपात्र गुन्ह्यामध्ये एफआयआर करावाच लागतो. मग कुठेतरी शासन हे सांगतंय का की अजितदादांची दखल घेतली नाही पाहिजे असे एक व्यक्तिमत्व होतं असं सांगायचं का तुम्हाला? अहो, साधा आमचा प्रश्न आहे की तुम्ही एफआयआर करा, सीआयडी कडनं तुम्ही तिथं तपास करा, नाहीतर सीबीआय कडनं त्या ठिकाणी तुम्ही तपास करा. आमचं त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि हे जो झालाय ना हा आहे आमचा कॉज ऑफ ऍक्शन. म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन 24 तारखेला आलाय. म्हणजे डीजीसीएने जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की व्हीएसआर कंपनी जबाबदार आहे म्हणून विमान आम्ही हे करतो. ह्या कॉज ऑफ ऍक्शनवर आज एफआयआर व्हावा अशी आमची इच्छा होती, पण दुर्दैवाने ती इच्छा त्या ठिकाणी आज पूर्ण होत नाही. दादांना का न्याय मिळत नाही, दादांबद्दलचा एफआयआर का होत नाही असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो. आणि आमचं हेही म्हणणं आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कदाचित तुमचं सुद्धा म्हणणं आहे, आम्ही जो एफआयआर दाखल करत आहोत तो जो चुकीचा असेल तर आमच्यावर कारवाई करा. आम्ही लिखित द्यायला तयार आहोत की आम्ही या एफआयआर मध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात सांगितल्यात त्या जर चुकत असतील तर उद्या आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आमच्यावर तुम्ही कारवाई करा. पण नाही, यांना ते ऐकायचं नाही. कुठेतरी कुठल्या तरी प्रकारचा प्रेशर आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. आणि अशा पद्धतीने पोलीस प्रशासन वागत असल्यामुळे हा घातपात आहे का
हा जो प्रश्न आपल्या सर्वांना आणि आम्हाला पडलेला आहे तो कुठेतरी खरा होताना दिसतोय, असंच एवढं आमचं त्या ठिकाणी मत आहे. एक एक घ्या ना. वाचवायचा प्रयत्न सुरू आहे. कोणाचा दबाव काल देखील मरीन ड्राईव्हमध्ये गुन्हा दाखल नाही झाला, इथे देखील दाखल नाही झाला. तुम्ही जसं म्हटलं की दबाव आहे आणि कुणाला तरी वाचवण्याचं कोण आहे? VSR कंपनी जी आहे त्याचे जे मालक आहेत ते अनेक सत्तेत असणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या जवळचे आहेत. रोहित सिंग हा जो डायरेक्टर आहे त्याच्या लग्नासाठी महाराष्ट्रातून फार मोठा नेता लग्नाला गेला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच्या लग्नाला तिथं गेले होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची एक कुठली ती व्यक्तिगत फायनान्सची कंपनी NBFC, त्या कंपनीने VSRला तिथं निधी दिला. मध्य प्रदेशची एक वेगळी कंपनी आहे, त्यांनी सुद्धा VSRला मदत केली आहे. महाराष्ट्रातले अनेक लोक संलग्न आहेत. VSRला का वाचवण्याचा प्रयत्न होतो हे आम्हाला कळत आहे. दुसरं, दादांना म्हणजे ते लेअर जेट नावाचं विमान हे खराब होतं, हे तिथं DGC आता सांगते. मग हे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं गेलं का चुकून दिलं गेलं, असाही प्रश्न आता आम्हाला त्या ठिकाणी पडायला लागलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना कुठंतरी कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा हा हात आहे. आणि FIR हा ऍक्सिडेंटवर होतोय, हा FIR ऍक्सिडेंटवर होतोय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर करा, FIR नाही, इन्व्हेस्टिगेशन. FIR तर झालाच नाही, इन्व्हेस्टिगेशन ऍक्सिडेंटवर होतोय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर पण करा आणि घातपातावर म्हणजे क्रिमिनल अँगल आहे का हे सुद्धा तिथं बघा. पण हे यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं मान्य केलं जात नाही म्हणून FIR होत नाही. म्हणजे कोणा ना कोणातरी मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका काय असणार आहे? आता तुम्ही या ठिकाणी आला होता. बघा, मला असं कळालेलं आहे की आपण FIR व्हावा हे जे आपलं स्टेटमेंट आहे ते माझं स्टेटमेंट आहे, युगेंद्रचं स्टेटमेंट आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं स्टेटमेंट आहे, लोकांचं स्टेटमेंट आहे. लोकांनी सह्या केल्यात. पण फक्त कदाचित एक बातमी कुठेतरी लागली की याच्या माध्यमातून आम्ही होम मिनिस्टर यांचा राजीनामा मागतोय. असं अजिबात नाही. याच्यातून आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला राजकारण करायचंच नाही. करायचं असलं असतं तर आम्ही करू शकलो असतो. या मागे सगळ्यांनी ज्या सह्या केलेल्या आहेत त्या सह्या कशासाठी आहेत तर आमच्या अजितदादांचा जो नाही तर घातपात त्या ठिकाणी झालाय, नाही तर ऍक्सिडेंट झालेला आहे. आमच्या काकांचा मृत्यू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आमचे लाडके दादा जे आम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांच्याबद्दलचा FIR घेण्यात यावा. या स्टेटमेंटवर या सर्व नागरिकांनी, त्यांच्या प्रेमी लोकांनी तिथं सह्या केलेल्या आहेत. आणि इथं बघा, इथं लोक स्वइच्छेने आलेत, सगळे वकील आलेत. वकील तिथं 2 तास आर्ग्यू करत होते की नाही तुम्हाला FIR घ्यावा लागेल. अहो, आम्ही 4 पुस्तकं तिथं वाचली 2 तासामध्ये, तरी सुद्धा पोलीस काय आमचं FIR घेत नाही. हा कुठंतरी दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यावर, अजितदादांवर अन्याय त्या ठिकाणी आहे. जर दादा इतके अनेक मोठ्या लोकांचे मित्र होते तर मग त्या मित्रांनी याच्यात लक्ष घालून FIR करायला काय हरकत आहे? मग एवढ्या मोठ्या नेत्याचा FIR होत नसेल तर उद्या जर आम्हाला कोणाला काय झालं तर आमच्याबद्दल काय होणार? उद्या जाऊन जर सामान्य लोकांना काय झालं तर सामान्य लोकांचं काय होणार? अहो, काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली 160, उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा FIR झाला. आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय? हा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला अधिकार आहे. हा आम्हाला तिथं BNSS ऍक्टली त्या ठिकाणी दिलेला अधिकार आहे. आणि मग हे होता सुद्धा जर FIR होत नसेल तर याच्या मागे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का? मोठ्या व्यक्तीचा दबाव आहे असं म्हणतात. तो सरकारमधला आहे की सरकारमधलं बाहेर आहे? म्हणजे केंद्र सरकारमधला की राज्य सरकारमधला? मी एवढंच म्हणेल, कुणाचा तरी दबाव आहे. नाही तर पोलीस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी या पोलीस काही अधिकाऱ्यांचं तिथं आलं होतं जेव्हा अंत्यविधी झाला होता. आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना काही गोष्टी सांगत होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरनं आम्हाला जाणवत होतं की आम्ही जे बोलतोय ते खरंय. पण तरी सुद्धा यांचा पेन FIR कडे त्या ठिकाणी वळत नाही. त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते. आता CID हे ऍक्सिडेंटवर तिथं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आणि ऍक्सिडेंटचा जो दाखला आहे तो झाल्यानंतर सुद्धा FIR होऊ शकतो, पण केला जाऊ शकत नाही. कारण FIR मध्ये आम्ही म्हणतोय या लोकांवर लक्ष द्या,
आणि हेच कदाचित सत्तेतल्या लोकांना, काही लोकांना हे नको असावं असं आपल्याला म्हणावं लागतं. अरे याच्या पुढे आम्ही काय करणार आहे? 1-1.5 तास युगेंद्र इथं असतील, नाही तर परत थोड्या वेळी येतील, कारण आम्हाला त्यांनी 1-1.5 तासाचा वेळ मागितला. खरं तर मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं होतं 2 तास. मुंबईची घटना घडून 15 तास झाले, तरी सुद्धा त्यांच्याकडनं आम्हाला अजून काही सांगितलं नाही आला. त्यांचा अभ्यास काही पूर्ण झालेला नाही. 1-1.5 तास हे थांबा असं म्हणतायत, ते थांबतील, आम्ही थांबू. पण आता पुढे सीआयडी काय करते हे जाणून घेण्यासाठी आज दुपारी 3 वाजता पुण्यामध्ये सीआयडीचे जे हेड ऑफिस आहे तिथं जाऊन आम्ही दाद मागू की सहसा सामान्य लोकांना आणि कोणालाही सीआयडीकडे जाता येत नाही. पत्रकार परिषद घेते सीआयडी. ते योगायोग आहे. ती पत्रकार परिषद आम्ही सुद्धा ऐकतो. आम्हाला प्रश्न असतील आम्ही त्यांना प्रश्न विचारतो. आता आम्ही तिथं 3 वाजता 100% जाणार आणि काय त्यांचा तपास म्हणतोय हे जरासं आम्ही समजून घेतो. अपघाताच्या दिवशी दादा एक मिनिट दादा अपघाताच्या दिवशी एटीसी बारामतीतून ऑपरेट होत होतं. या बाबतीत अनऑफिशियली बोलणं झालेलं आहे, पण जी ऑफिशियल माहिती आणि तुमच्यासारख्या काही चांगल्या पत्रकारांनी सुद्धा या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. दादांच्या प्रेमापोटी ते इन्व्हेस्टिगेशन सुद्धा आम्हाला आलेलं आहे. 2 दिवसानंतर त्या बाबतीतली म्हणजे ब्लॅक बॉक्स आणि इतर गोष्टींबद्दल आम्ही एक वेगळी प्रेस तिथं घेणार आहोत. त्या मुद्द्यात, त्या विषयावर आम्ही त्या ठिकाणी सांगू. अपघाताच्या दिवशी एटीसी बारामतीतून ऑपरेट झालं रोहित होतं पवार अशा आणि ते पण खाजगी कंपनी केलं. फंडबाजीचा खाजगी कंपनीने एटीसी ऑपरेट केलेलं होतं अपघाताच्या दिवशी. आणि मग ह्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली का? कारण एटीसीचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय टेक ऑफ झालं नाही. याच्या आधी मुख्यमंत्री सुद्धा जे लँड झाले असतील बारामती एअरपोर्टवर, मोठे मोठे व्यावसायिक लँड झाले असतील, अजितदादा अनेक वेळा लँड झालेले आहेत, तेव्हा सुद्धा इथं बारामतीमध्ये असणारी एटीसी ही प्रायव्हेटच आहे. आता जेव्हा आपण टेक ऑफ करतो तेव्हा पुणे एटीसी सुद्धा बोलावं लागतं. ती लायसन्स एटीसी आहे, ती एक गव्हर्नमेंटची एटीसी आहे. मग त्या एटीसीला ह्यांना सांगितलं नव्हतं का रे उडू नकोस, व्हिजिबिलिटी 3000च आहे. मग पुणे एटीसी मध्ये कोण असं होतं का त्यांनी नाही सांगितलं? का व्हीएसआर कंपनीच्या पायलटली का नाही विचारलं? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे रेकॉर्डिंग बारामती एटीसीचं हे कुठेतरी सीआयडी का कुणीतरी ताब्यात घेतलं असं आम्हाला कळालं का डीजीसीएले. त्या बाबतीत काय येतं ट्रान्सक्रिप्ट काय गेलं याचा पुरावा आमच्याकडे आहे, तो आम्ही त्या ठिकाणी वापरतो. आता पहिल्यांदा तक्रार दिली जाते, त्यानंतर पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात, मग एफआयआर दाखल केली जाते. अशा पद्धतीचा प्रोसेस आहे. मात्र दुसरीकडे असं सातत्यानं सांगितलं जातं की तपास योग्य पद्धतीने चालू आहे. मात्र रोहित पवार जे आहेत ते स्टंटबाजी करतायत आणि मिसगाईड केलं जाते असा आरोप भाजपकडून सातत्याने होतो. मग एफआयआर म्हणजे काय? तक्रारच आहे ना. आणि तक्रारच घ्या ना आमची. ती खोटी ठरली तर आमच्या गुन्हे दाखल. जर खोटी धरली तर आम्हाला गुन्हे दाखल करा. आणि जी इन्व्हेस्टिगेशन चाललंय सीआयडीचं असं ते म्हणतात, ते ऍक्सिडेंटल रिपोर्टवर चाललंय. अरे पण त्याला दुसरा अँगल आहे, तो अँगल आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि डीजीसीए सरळ सरळ सांगते की आम्ही 5 विमानं ग्राउंड करतोय, नाही त्या विमानात प्रॉब्लेम आहे. अरे पण प्रॉब्लेमॅटिक विमान अजितदादांना का दिलं हा आमचा प्रश्न आहे, आणि म्हणून आम्ही म्हणतोय एफआयआर करा. पण या बाबतीत कधी टेक्निकल बोलत नाही. हे बघा, ते त्यांच्या लेवलवर प्रयत्न करतायत. मला अजूनपर्यंत कुणीही, मी माझ्या वतीने देशाच्या होम मिनिस्टरला कागद दिलेत, प्रधानमंत्री साहेबांच्या कार्यालयामध्ये आम्ही कागद दिलेत, जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना दिले आहेत, डीजीसीएला दिलेला आहे, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सीएमओला पण दिलेत. सीएमओ जेव्हा वेळ देतील ती उद्या देतात असं आम्हाला कळतं, तेव्हा त्यांना सुद्धा कागद दिले. आता हे आम्ही स्व इच्छेने त्या ठिकाणी दिलेलं आहे. याबद्दलची चर्चा सुद्धा तिथे झालेली आहे. आता याच्या पुढं माझं एकही मत आहे, आणि हे तुम्ही रेकॉर्ड करा, याच्या पुढचा लढा हा लोक लढतील, सगळे लढतील. जर त्यांच्या पक्षातून, त्यांच्या परिवारातून जर मला कोणी आलं आणि म्हणलं की जे जे आहे ते आम्हाला दे, आम्ही लढायला तयार आहे. मी सगळे त्यांना द्यायला तयार आहे. लढावं, पण लढलं पाहिजे एवढंच आमचं मत आहे. आणि दादांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी जो जो कुणी भूमिका घेतोय, अमोल मिटकरी त्यांच्या बाजूनी भूमिका घेत आहेत. त्यानंतर तिथं काल एक नायकवडे नावाचे आले होते, ते भूमिका घेत आहेत. ठोंबरेताई तिथं भूमिका घेत आहेत. बाबा पाटील तिथं भूमिका घेत आहेत. बाकी इतरही भूमिका घेतात. तिथं जयली सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथं व्यक्त झाला आहे की ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत काहीतरी आम्हाला शंका वाटते. आणि त्याच्याच बरोबर
जे विमान आहे व्हीएसआर चालवणारं कंपनी त्याच्यावर आम्हाला शंका आहे व्हीएसआर कंपनी बंद झाली पाहिजे असं जय सुद्धा त्या ठिकाणी बोललाय आमचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर. त्यामुळे ज्याला कोणाला पुढे घेऊन आणि काकींनी सीबीआय एन्क्वायरी मागितलेली आहे. त्यामुळे आपापल्या लेवलला लढलं पाहिजे पण न्याय मिळाला पाहिजे एवढी आमची ज्या भूमिका. पद्धतीनं आम्ही एवढं मोठं नाही की आम्हाला मुख्यमंत्री तिथं फोन करतील. त्यांच्या कार्यालयामधून फोन आला होता. अजितदादांचा स्मारकाचा एक विषय मी मांडत होतो आणि त्या बाबतीतच चर्चा करायची होती. आज ती बैठक होत नाही पण उद्या संध्याकाळी ती बैठक होईल आणि त्या बैठकीला गेल्यानंतर स्मारक अजितदादांचं व्हावं ही तर मागणी आम्ही करूच. त्याच्याच बरोबर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एफआयआर बद्दल पण त्यांना माहिती आम्ही देऊ आणि माझ्याकडे जे काही कागदपत्र आले ते सुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी देऊ. ज्या पद्धतीनं आता तपास चालू आहे त्या पद्धतीनं तुम्हाला असं वाटते का न्याय मिळेल? अजिबात वाटत नाही. एक तर सीआयडीने काय केलंय हे कोणालाच माहित नाही. आपण तिथं प्रेशर वाढवलं. तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाने तो मुद्दा नेला. सोशल मीडियावर महाराष्ट्राचे तमाम सामान्य नागरिक हे व्यक्त झाले. बारामतीकर हे व्यक्त झाले. काही गावांमध्ये तिथं बंद पाडला गेला आणि त्यानंतर डीजीसीआयवर प्रेशर आलं. त्याच्यानंतर आता सीआयडीवर प्रेशर आलं. आता सीआयडी आज कुठेतरी ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय केलं ते सांगतील. डीजीसीए 24 तारखेला त्यांनी रिपोर्ट दिला पण डीजीसीएने अजूनपर्यंत प्रायमरी रिपोर्ट दिलेला नाही. प्रायमरी रिपोर्ट हा 15 तारखेला यायला पाहिजे होता. आता तो रिपोर्ट अजूनपर्यंत आला नाही. आल्यानंतर आपल्याला कळेल की खरंच काय त्यामध्ये घडलं होतं. हे आंदोलन तुम्ही जे दादांच्या न्यायिक हक्कासाठी उभं केले या संदर्भात पवार साहेबांची काही चर्चा झाली का आणि पवार साहेबांनी किंवा सुप्रियातांनी या आंदोलनाला काही परवानगी दिली का? हे आंदोलन उभा करा असं एक तर तुम्ही समजून घ्या हे आंदोलन रोहित पवारचं नाहीच आहे आणि हे आंदोलन पण नाहीये. आम्ही न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहोत. एफआयआर करण्याचा प्रयत्न तिथं करतोय आणि खऱ्या गोष्टी लोकांसमोर याव्यात यासाठी मी असेल हे सर्व मंडळी असतील बाकी त्यांच्या पक्षातले काही लोक असतील आणि अशा पद्धतीने सगळेच लोक आपापल्या लेवलला तिथं प्रयत्न करत आहेत. फक्त हे करत असताना इन्व्हेस्टिगेशन आमच्या लेवलवर करत असताना कागदपत्र बऱ्यापैकी सोशल मीडिया आणि तुमच्या माध्यमातून मी लोकांसमोर आणले म्हणून माझी चर्चा आहे. ठीक आहे माझी चर्चा नाही हे सामान्य लोकांची इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून हे वातावरण त्या ठिकाणी कुठेतरी आता या लेवलला आलंय की त्याची दखल हे केंद्र सरकारला सुद्धा आता घ्यावी लागते. विषय एवढाच आहे की साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती योग्य पद्धतीने लढत असेल तर पवार साहेबांचा पाठिंबा असतो आणि पवार साहेब बोलूनच दाखवतात असं नसतं. दिल्लीला आमची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा पवार साहेबांच्याच बंगल्यावर त्या ठिकाणी झाली होती आणि आता येणाऱ्या पार्लमेंटमध्ये 9 तारखेला सुप्रियाताई डॉक्टर कोले व आमचे सर्व खासदार इतर पक्षाचे सुद्धा खासदार ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा खासदार हा मुद्दा मांडतील असं आम्हाला वाटतं. कारण का आम्हाला विरोध हा भाजपच्या नेत्यांचा त्या ठिकाणी होतो या प्रेस कॉन्फरन्सला. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या लोकांचा नेत्यांचा आम्हाला तिथं विरोध नाही. म्हणजे अजितदादांना न्याय मिळावं हे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा त्या ठिकाणी दिसते. मग तुम्ही नावं का सांगत नाही? जर प्रेशर होत आहे तर तुम्ही नावं का सांगत नाही? नेमका प्रेशर कोणाचा आहे? नाही आता एफआयआरच्या बाबतीत ते काय करतात ते आपण सर्वजण बघू. जर याच्यातून कुठंच काही जात नाही आम्हाला फक्त इच्छा एवढी याच्यात राजकारण आलं नाही म्हणून आम्ही कोणाचं नाव घेत नाही. जर वेळ आली न्याय मिळतच नाही दादांना मग नंतर आम्ही नाव घ्यायला सुरुवात नाही, दादा तुम्ही आज या ठिकाणी आला तुमच्यासोबत दादांच्या देवेंद्र पवार पक्षाचे आहे, काही तुमच्या नेते आहेत कुटुंबाचे त्याच्यामध्ये? दादांच्या कुटुंबातले सदस्य का नाही तुमच्यासोबत आता? ते त्यांच्या लेवलवर लढतायत ना. जयली तिथं इच्छा व्यक्त केली. आम्ही त्यांच्या कुटुंबातला आहोत. आम्ही पण त्यांच्या जवळ होते. त्यानंतर सुनित्रा काकींनी सीबीआयकडे एन्क्वायरी देण्यात यावी असंही तिथं पत्र दिलेलं आहे. पण हे सगळं होत असताना ज्या त्रुटी आहेत जसं एफआयआर होणं महत्वाचं आहे. एन्क्वायरीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आम्हाला जाणवत आहेत. डीजीसीएकडनं सुद्धा काही लोकांना वाचवलं जातंय हे जेव्हा आम्हाला कळालं आम्ही आता प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून फक्त लोकांची जी इच्छा आहे की आम्हाला कळलं पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी दाखवत आहोत. फक्त शिवसेनेची लोक त्याच्यामध्ये नाही आहेत. राष्ट्रवादीचे आहेत का त्याच्यामध्ये? तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेची लोक विरोध करत नाहीत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची लोक आहेत का? येणाऱ्या पार्लमेंट एक तर त्यांच्याकडे एकच खासदार आहे ते आहेत सुनील तटकरे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत. प्रफुल्ल पटेल अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे. कशामध्ये? एव्हिएशनमध्ये. आम्ही ज्या पद्धतीने इथं लढतोय डॉक्युमेंट आणतोय त्यांचे जुने कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं. 4-5 कागद आम्हाला दिली असती नाही लढा तुम्ही चांगलं करता पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही. उद्या कदाचित होईल. विषय तो नाही. विषय त्यांच्याकडे एकच खासदार आहे. ते मुद्दे मांडतील नाही मांडतील हा वेगळा विषय. आमच्याकडे 8 खासदार आहेत. आम्ही आमच्या लेवलला मांडू. काँग्रेस मांडेल
त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष मांडेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी मांडेल, तृणमूल काँग्रेस ते मांडेल, इतरही राज्यातले जे इतर नेते, जसं आप पार्टी सुद्धा उद्या जाऊन हा मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यामुळे पार्लमेंटमध्ये बरेच लोक मुद्दे घेतील आणि त्याच्यात जे एव्हिएशन मंत्री आहेत ते त्या पदावर राहिलेच नाही पाहिजे, कारण त्यांच्या पार्टीच्या प्रमुखाचं आणि व्हीएसआरचं आर्थिक संबंध आहेत हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला जाईल असं आम्हाला वाटतं. थोडक्यात राष्ट्रवादीचा पाठिंबा रोहित पवारांना संपूर्ण पक्षाचा नाही असं ज्यातून सिद्ध होतं. कशातून? राजकीय नाही. रोहित पवार गौण आहे. रोहित पवार कोण आहे? रोहित पवार कार्यकर्ता आहे, नातेवाईक आहे. रोहित पवारचं काही घेणं देणं नाही. रोहित पवार आणि रोहित पवाराबरोबर या राज्यातले 11 कोटी लोक फक्त एवढंच मागतायत, आम्हाला न्याय द्या अजितदादांना. इन्व्हेस्टिगेशन नीट झालं पाहिजे, टेक्निकल अँगल पण बघा आणि क्रिमिनल अँगल पण बघा. त्यामुळे रोहित पवार हे महत्वाचं नाही, तर आम्ही सर्व महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे, दादांना न्याय मिळाला पाहिजे. पण ज्या ज्या घटना घडत चालल्यात, आम्ही जे बोलत चाललोय, दुर्दैवाने त्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत आणि त्याच्यावरूनच आम्हाला शंका वाढत चालली आहे की इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही. एक जिद्दी सवाल है, लगभग 2 घंटे चर्चा हुई आपकी शक्तियों के साथ, क्या फाइनली पुलिस राजी है कि इसमें एफआईआर दाखिल होगा या एग्जैक्टली क्या कहा है? देखो, 2 घंटा एडिशनल एसपी के साथ हम बात कर रहे थे, डीवाईएसपी के साथ बात कर रहे थे, पीआई के साथ बात कर रहे थे और बाकी जो उनके अधिकारी थे उनके साथ बात कर रहे थे. वहां पे उनका कहना था कि आपने बंबई में कल जो एफआईआर किया वो वहां पे क्यों किया. उनको हमने बताया बीएनएसएस में वहां पे 0 एफआईआर करके कॉन्सेप्ट है वो अलाउड है. फिर उन्होंने वहां पे कहा डीजीसीए का वहां पे इन्वेस्टिगेशन चल रहा है, तो वो इन्वेस्टिगेशन अगर चल रहा होगा तो एफआईआर करने की क्या जरूरत है. जैसे कि AAIB ये जो संस्था है वो इन्वेस्टिगेशन वहां पे करे. उनको मैंने कहा कि AAIB ये जो संस्था है डीजीसीए के अंतर्गत आती है. डीजीसीए के कुछ जो अधिकारी उन पे ही हमारा ऑब्जेक्शन है. तो ये इन्वेस्टिगेशन क्या कर रही है, योग्य डायरेक्शन पे ये इन्वेस्टिगेशन जाएगा, ये प्रश्न हमको वहां पे. और AAIB ये इंस्टीट्यूट जो है या जो संस्था है वो क्रिमिनल इन्वेस्टिगेशन वहां पे नहीं करती. फिर उन्होंने कहा कि ये एफआईआर होना चाहिए क्या, लीगली ये करना चाहिए क्या. उसपे हमने कहा कि बीएनएसएस में सेक्शन 173(1) उसके अंतर्गत देश का कोई भी नागरिक अगर चाहे कॉग्निजेबल ऑफेंस होगा तो वो एफआईआर लेना ही पड़ता है. तो ये कॉग्निजेबल ऑफेंस है. अभी तक आज तक अजीत दादा के केस में एक भी एफआईआर वहां पे नहीं हुआ. सिर्फ एक्सीडेंटल रिपोर्ट वहां पे हुआ है, उस पर सीआईडी वहां पे इन्वेस्टिगेशन कर रही है. लेकिन हमारा कहना है जो कॉज ऑफ एक्शन है वो कॉज ऑफ एक्शन है जो डीजीसीए ने परसों ये जो रिपोर्ट वहां पे दिया है उसमें उन्होंने कहा है कि नॉन कंप्लायंसेस ये वीएसआर ने किए थे. अगर नॉन कंप्लायंस वहां पे किए थे और उसके कारण 5 विमान अगर आप ग्राउंड कर रहे हो, दैट मीन्स जो अजीत दादा का विमान था वो भी फॉल्टी था. तो फॉल्टी विमान जानबूझ के दिया या गलती से दिया तो उसको क्रिमिनल कॉन्स्पिरेसी आती है. तो वो क्रिमिनल कॉन्स्पिरेसी टेक्निकल रिपोर्ट पे नहीं होगा, उसके लिए अलग एफआईआर लेना पड़ेगा. इसलिए उनको हम विनती कर रहे थे. हमने वहां पे किसी भी नेता का नाम नहीं लिया. जो एविएशन मंत्री है उनके खिलाफ हमारा कंप्लेन है, जो हम पुलिस के यहाँ पे नहीं किया, हमने नेताओं को किया कि ये जो मंत्री है उनकी जो पार्टी है उनका पार्टी का नेताओं का और बीएसआर का आर्थिक संबंध है, इसलिए इस नेता को वहां पे पद पे रहने का कोई अधिकार नहीं. ये हमारी भूमिका आज भी है, कल भी रहेगी. लेकिन एफआईआर में हमने उनका नाम नहीं लिया. हमने वीएसआर का नाम लिया है, हमने डीजीसीए के जो कोई अधिकारी है जो जिम्मेदार है वो हमको नहीं मालूम, इन्वेस्टिगेशन के बाद पता चलेगा. तीसरी बात, एरो नाम की कंपनी है. चौथी बात, उस ग्रुप में एरो के ग्रुप में कौन कौन अधिकारी उनका नाम उनके ऊपर एफआईआर लो ऐसे कहा. फिफ्थ, जो भी क्रिमिनल कंस्पिरेसी के लिए जवाबदार है उसके ऊपर आप ले लो. अभी इसके लिए एफआईआर लेने के लिए हम यहाँ पे आए, लेकिन वो अधिकार सेक्शन 173(1) बीएनएसएस में होने के बाद भी हमको एफआईआर वहां पे करने की वहां पे अनुमति पुलिस अधिकारी ने वहां पे नहीं दी. इसलिए यहाँ पे हमको लग रहा है कि अजित दादा पे वहां पे अन्याय हो रहा है. सीआयडी ऑफिसला तुम्ही कधी आज जाणार आहात का उद्या? आता 3 वाजता मी
इथं असणारे जे सामान्य लोक आहेत, वकील आहेत, पदाधिकारी आहेत, महिला आहेत, युवा आहेत, विद्यार्थी आहेत, दादाप्रेमी आहेत, दादांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, सगळे यांची इच्छा आहे की न्याय मिळाला पाहिजे. आता हा न्याय मिळण्यासाठी आम्ही लढत आहोत, लोक लढत आहेत. आता जसं आम्ही इथं आलो, यांनी अजून आमचा एफआयआर स्वीकारला नाही. युगेंद्र इथं थांबतील, थोड्या वेळी येतील, ते परत त्यांना विनंती करतील. पोलिसांनी सांगितलं 1 तास थांबा. तोपर्यंत आम्ही 3 वाजता सीआयडी ऑफिसला जाणार आहोत. काय सीआयडी कार्यालय करते हे जरा आम्ही समजून घेणार आहोत. काय आतापर्यंत केलं हे आम्हाला समजून घ्यायचं आहे आणि मग ते काय बोलतात हे आम्ही समजून घेऊन मग उद्या लागलं तर होम मिनिस्टर साहेबांना आम्ही भेटू. डीजीसीएने या या सगळ्या अगोदर घटनेनंतर दादा, हा महत्वाचा शिंदेच्या विषय. शिवसेनेने आम्ही मराठी माणसं आहोत. दादा एक मोठे नेता होते. जर पोलिसांनी फक्त बघण्याची भूमिका घेतली तर आम्ही काय शांत बसणार आहोत का? आम्ही इथं आमची भूमिका एवढीच आहे की दादांवर अन्याय होऊन देऊ नका. लेकिन जर आता जे दिसायला लागले की इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत कुठंतरी हस्तक्षेप व्हायला लागलेला आहे आणि मग काही लोकांना, काही कंपन्यांना वाचवलं जातं. मग दादांच्या बाबतीतच अशा गोष्टी होत असतील आणि मग दुसऱ्या केसेसच्या बाबतीत तिथे एफआयआर होतात. सुशांत सिंगचं मी बोललो तुम्हाला की तिथं एवढा आवाज उठवला जातो, आंदोलन केलं जातं. अरे हे तर तुमचे मित्र होते, हे मोठे नेता होते. करोडो लोकांनी यांच्यावर प्रेम केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही आंदोलन करत नाही, तुम्ही प्रयत्न करत नाही, साधा एफआयआर होऊन देत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी शंका ही वाटायला लागलेली आहे. आम्ही 2-3 दिवस बसू, वाट बघू. आमचे वकील जे आहेत इथं, राहुल भाऊ सुद्धा आहेत, खारतोडे भाऊ त्या ठिकाणी आलेत, तिथं प्रांजल तिथं होते. त्यांचं मत आहे की 2 दिवस आता आम्ही एक ईमेल एसपी साहेबांना त्या ठिकाणी लिहिणार आहोत. उद्यापर्यंत आम्ही थांबू आणि आमचे वकील जी बारामती संघटना आहे त्यांनी सांगितलं की दादांची केस आम्हाला दादांच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी लढायची आहे. त्यामुळे मग वकील इथले बारामतीचे जे म्हणतील, जसं म्हणतील, बारामतीत आपण केस फाईल करायची एफआयआर करण्यासाठी. केस ही पीआयएल नाही, एफआयआर करा. याच्यासाठी आम्ही बारामतीमध्ये जायचं का मुंबईत जायचं हे इथं असणारे वकील संघटना ठरवेल. वकील ठरवतील, ते जसं सांगतील तसं आम्ही पुढे जाऊ. दादा, या सगळ्या घटनेनंतर नाही, घटनेचा तपास व्हावा यासाठी आमचं मत आहे की 2 महिन्यामध्ये आपल्याला तपास नक्कीच त्या ठिकाणी कळू शकतो. त्यातला 1 महिना झालेला आहे. पण झालं असं आहे की डीजीसीएचे काही अधिकारी हे व्हीएसआर कंपनीला सपोर्ट करण्यासाठी आणि व्हीएसआरच्या पाठीमागे मोठे मोठे लोक असल्यामुळे कागदपत्र हे मॅनेज केले जात आहेत. इन्व्हेस्टिगेशन हे मॅनेज केलं जात आहे. कागदपत्रापासून सगळे पुरावे हे मॅनेज केले जात आहेत, मॅन्युप्युलेट केले जात आहेत. आणि म्हणून आम्हाला भीती वाटते की उद्या जाऊन दादांना खरंच न्याय मिळेल का. त्यामुळे लवकरात लवकर हे इन्व्हेस्टिगेशन व्हावं. डीजीसीएचे काही अधिकारी याच्यामध्ये आहेत असं आमचं मत आहे. त्यामुळे मग डीजीसीएलाच तुम्ही कलम 11च्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन करायला सांगत आहात ते आम्हाला अमान्य आहे. त्या इन्व्हेस्टिगेशनच्या पद्धतीने व्हायला पाहिजे. डीजीसीएच्या कलम 12च्या अंतर्गत ते व्हावं, ज्याच्यामध्ये ते पारदर्शक पद्धतीने व्हावं. बाहेरच्या काही एजन्सी त्याच्यामध्ये घेण्यात यावा अशी आमची सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. दादा, शिंदेच्या शिवसेनेने विमान वापरायचं बंद केलेलं आहे. वापरायची नाहीये, त्यांची विमानं घ्यायची नाही. VSRची विमानं वापरायचं बंद केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी जर ही भूमिका घेतली असेल त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक मंत्री आणि अनेक नेते हे इन्व्हेस्टिगेशन चांगलं पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे असं म्हणतात. क्रिमिनल अँगल आहे का बघितलं पाहिजे, टेक्निकल अँगल आहे का बघितलं पाहिजे. आणि ही जी मागणी आमच्या सगळ्यांची होती की व्हीएसआर हे बंद झालं पाहिजे, काही प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच मागणी जर केली असेल, खरंच हे मानलं पाहिजे. कारण आज राजकारण नाही करायचं, त्या सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहेत. म्हणून आम्ही म्हणत नाही की एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला मदत नकोय. आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा मदत पाहिजे. आम्ही तिथं प्रधानमंत्री साहेबांची मदत मागितली आहे, आम्ही तिथं अमित शहा साहेबांची मदत मागितलेली आहे. आम्ही हा राजकीय मुद्दा नाही, आम्ही राजकारण इथं करत नाही हेच तर आम्ही सिद्ध करतोय. पण हे बोलत असताना, मुद्दे मांडत असताना आम्हाला विरोध हा फक्त भाजपचेच काही नेते करतात, त्यांचे ट्रोलर तिथं करतात आणि मग त्याच्यावरनं कुठेतरी लोकांची भूमिका व्हायला लागली आहे. मग भाजपच असं म्हणतंय का की दादांची ही जी काय इन्व्हेस्टिगेशन आहे
FIR आहे, ह्या झाल्या नाही पाहिजे, मग याला भाजपच याच्या पाठीमागे आहे का असा प्रश्न साहजिकच निर्माण त्या ठिकाणी होतो. डीजीसीएने या अगोदर या ठिकाणी एक FIR केला होता, विमान अपघात झाल्यानंतर डीजीसीएने केला होता. तो FIR बारामती याच तालुका पोलीस स्टेशननी रद्द केला होता. जर पोलिसांना या विमान अपघातातलं काही कळत नाही तर त्यांनी तो डीजीसीएचा FIR कसं काय रद्द केला? जर त्यांनी FIR केला असेल, नंतर रद्द झाला असेल तर ते फारच चुकीचं आहे. पण आम्हाला जे कळलं आहे, अजितदादांच्या या केसच्या बाबतीत एक सुद्धा FIR आतापर्यंत झालेला नाही. मुंबईमध्ये कबुतराचा विषय तुम्ही सर्वांनी ऐकला असेल, त्यात कबुतर वाचवण्यासाठी FIR झाला. काल कबुतर चोरीला गेली म्हणून FIR झाला. त्याच्याचबरोबर सुशांत सिंगच्या बाबतीत सगळी प्रशासकीय यंत्रणा ही त्या सुशांत सिंगला न्याय देण्यासाठी मागे लागली होती. ठीक आहे, सुशांत सिंगचं काय झालं, कसं झालं हे बघत राहतील, पण अजितदादांचं काय झालं हे बघण्याची भूमिका जर सत्तेतल्या काही लोकांची नसेल तर मग आश्चर्याची गोष्ट आहे. अरे साधा FIR करून देताय तुम्ही, आणि FIR मध्ये आम्ही कोणाचं नाव नाही घेतलं. FIR आम्ही दिलेत तुम्हाला पत्रकारांना, तुम्ही वाचा. आम्हाला त्याच्यात राजकारण करायचं नाही. या सगळ्या जर प्रकरण आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणानंतर जनतेचा रोष जो आहे तो समोर येतोय. हे शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो कसा केला जाईल, उत्तर मिळाले नाही तर किंवा महाराष्ट्रात उद्रेकाचा होऊ शकतो, काय भूमिका असणार आहे किंवा कसं शांत करणार नाही, आहे? आम्ही एवढीच भूमिका घेणार आहोत. बारामतीकरांना सुद्धा आम्ही विनंती केली होती की खूप मोठ्या संख्येने कृपा करून तुम्ही येऊ नका, इथं तुम्ही शांततेत राहावा. सरकारी ज्या काही वास्तू असतात त्याची सुरक्षितता ही आपली जबाबदार असते. त्यामुळे शांततेत जे जे काय आपल्याला करता येईल ते तुम्ही करू शकता. दादा शिस्तप्रिय होते. तालुक्यात, विविध तालुक्यामध्ये अजितदादांच्या प्रेमी लोकांनी जर तिथे FIR करण्याचा प्रयत्न केला आहोत, त्यांची इच्छा आहे. कारण की इथं आम्ही काय कुठं कोणाचं प्रतिनिधित्व करत नाही. मी त्यांचा एक पुतण्या म्हणून, युगेंद्र त्यांचा एक पुतण्या म्हणून, इथं असणारे लोक त्यांचे दादा प्रेमी म्हणून, या राज्याचा नागरिक म्हणून आमची इच्छा आहे दादांना न्याय मिळाला पाहिजे. या भूमिकेतून आम्ही आहोत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तिथं असणारे जे सामान्य नागरिक आहेत, दादा प्रेमी आहेत, ते काय भूमिका घेतात याचा माझा तरी कंट्रोल नाही. त्यांनी त्यांच्या लेवलवर भूमिका घ्यावी, पण भूमिका घेताना शांततेत घ्यावी. नाही, जन आक्रोश जर असेल तो त्यांच्या लेवलवर तिथं काही अधिकाऱ्यांशी बोलून कसं तरी तो त्याच्या लेवलला लढत असेल. तो लढत नाही असं आपल्याला म्हणून चालणार नाही. जय त्याच्या लेवलला तिथं बोलतोय, काकींनी तिथं सीबीआयकडे एन्क्वायरी द्यावी, ते त्या ठिकाणी लढतायत. त्यामुळे सगळेच त्यांच्या त्यांच्या परीने तिथं लढतायत. फक्त विषय एवढाच आहे, हे मंद गतीने दादांचं इन्व्हेस्टिगेशन चाललंय एवढं आमचं कुटुंब म्हणून विचारतो की त्यांच्यावरती काही दबाव आहे का किंवा ते उघडपणे बोलू शकत नाही असं काही वाटतंय का तुम्हाला? याबद्दलची चर्चा कुठेही झालेली नाही. ते अजितदादांचे कुटुंबीय आहेत. जसं आम्ही कोणाला घाबरत नाही तसेच ते असावेत आणि ते आहेत. त्यामुळे ते मला तुम्हाला वाटतं दबाव आहे त्यांच्यावर, काही दबाव वाटतो? वाटत नाही त्यांचा दबाव आहे. ते त्यांच्या त्यांच्या लेवलनी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही आमच्या लेवलनी प्रयत्न नाही. करत पण आज अध्यक्षपदाची निवडणूक होती, त्या ठिकाणी तुम्ही एक लक्ष केंद्रित करण्यासाठी इकडे हे केलं असंही बोललं जाते. बर, लक्ष आमच्याकडे यावं नाही तर तिथलं लक्ष जावं यासाठी आम्ही हे केलं असं तुम्हाला वाटत असेल तर मग 0 FIR हे प्रोव्हिजन असताना आम्ही बारामतीत आलो का? नाही, आम्ही मुंबईत गेलो का? 0 FIR आहे तिथं ते घ्यावं आणि काल घ्यावं. पण काल तिथं आम्हाला कुठलाच भाव मिळाला नाही, FIR घेतला नाही आणि मग आम्हाला पर्याय दुसरा कुठला राहिला नाही. कारण का आम्हाला तिथं कुठंच दखल घेतली जात नव्हती, तर आम्हाला पर्याय दुसरा नाही. तर जिथं ही घटना घडली बारामती या भूमीमध्ये येऊन इथे FIR दाखल करणं, ते करून घेण्याचा प्रयत्न करणं यासाठी आम्ही सर्वजण आलो. त्यामुळे जर कुणी वेगळ्या अँगलनी राजकीय दृष्टिकोनातून म्हणत असेल त्याला लखलाभ, तो त्याचा विषय. आम्ही इथं सामाजिक पद्धतीने दादांच्या प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी. तुम्ही उघड भाजपचं नाव घेतलंय, भाजपचं नाव घेतलं, तुम्ही हाय भाजप या मागे असं वाटतंय का? तुम्ही नाव नाही, मी भाजपचं नाव याच्यासाठीच घेतलेलं आहे की भाजपचेच, फक्त भाजपचेच नेते मंत्री हे आम्ही जे बोलतोय त्याच्यावर आक्षेप घेत आहेत. त्यांचेच ट्रोलर या विषयावर आक्षेप घेत आहेत, त्यांचेच प्रवक्ते या विषयावर आक्षेप घेत आहेत. बाकी कुठल्याच पक्षातले
बाकी कुठलेही सामाजिक लोक या विषयावर तिथं आक्षेप घेताना दिसत नाही. त्यामुळे ते लोक का आक्षेप घेतात याचा प्रश्न आम्हाला पडलाय आणि त्यामुळे चर्चा ती होत असल्यामुळे ती चर्चा इथं मी फक्त बोलून दाखवतो. काही चर्चा ही पण आहे की विलिनीकरण होत नाही, त्यामुळे रोहित पवार अशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स करतायत अशी एक धक्की आवाज. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलो होतो विलिनीकरण आता काही फायदा नाही, आम्हाला करायचा पण नाही. कारण का दादाची भावनिक इच्छा होती की पवार साहेबांचं वय बघता पवार साहेबांबरोबर एकत्रित येणं ही त्यांची भावनिक इच्छा होती. 18व्या वर्षी अजितदादांचे वडील हे वारले. आनंद आजोबा हे वारल्यानंतर अजितदादांना कुणी मुलासारखं वागवलं असेल तर पवार साहेबांनी वागवलं आणि हे त्यांच्या मनात होतं. हे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. जेव्हा रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला. मी तिथं होतो. पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं आणि ही ती परिस्थिती बघितल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे. मग ही भावनिक भूमिका दादांची असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू? अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादा न्याय तर द्या. त्याच्यासाठी एफआयआर तर करा. साधी एफआयआर होत नसेल तर अजितदादा न्याय कसा मिळणार असं आमचं मत आणि लोकांचं मत आहे. नाही, अनेक बारामतीकरांचं असं म्हणणं आहे की दादांनी एवढे आमदार केले, खासदार केले, रोहित पवार आणि मिटकरी सोडले तर एकही आमदार यावरती बोलायला तयार नाही, आवाज उठवायला तयार नाही. वाटतं तुम्हाला ही सगळी शोकांतिका आहे? बघा, अजितदादांच्या विरोधात या बारामती मतदारसंघातून कोण उभं होतं? युगेंद्र इथं आहे. मला पहिलं जिल्हा परिषदेचं तिकीट दादांनी दिलं, मला आमदारकीचं तिकीट दादांनी दिलं आणि राजकारणात आम्ही दोघं येण्यापूर्वी लहानपणीपासून जन्मापासून आम्ही त्यांचे पुतणे, आम्हाला त्यांनी मांडीवर खेळवलंय हे आम्हाला माहित आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या लेवलवर त्या ठिकाणी बांधतोय. आता काल अमोल मिटकरींना संधी दादांनी दिली. नायकवडेंना भाषणातून शब्द दिला होता की तुला मी तिथं आमदार बनवतो. दादांनी करून दाखवलं, ते तिथं आले होते. आता बाकीचे का येत नाहीत हे मी कसं सांगू शकणार? तो त्यांचा तिथं विषय आहे. नाही, पण शोकांतिका वाटते का तुम्हाला ही सगळी? त्यांनी पण यायला पाहिजे या तुमच्या लढ्यामध्ये. त्यांच्या मनामध्ये असेल पण त्यांना येता येत नसेल. का येता येत नाही मी नाही सांगू शकत. चला, थँक्यू बाबा, थँक्यू बाबा, थँक्यू. तू बोल नाही की तुम्ही फक्त एकच दादा अजित दादा बस.